अरे ते शेवटले गेलो. अच्छा अच्छा महायुतीच्या मेळाव्या. ए बाबा थांबा जरा बोलू द्या. अरे आता तुम्हीच बोलायला लागले तर एकदा आवाज बसलाय मला भाषण करून करून. मोदीजी मला एकदा बोलले शिंदे जी आपका आवाज बैठ रहा है आणि तिसऱ्या सभेत बोलले बैठ गया. बोले इसको कुछ करते हो कि नहीं? बोले आप करता हो, चालू है ट्रीटमेंट. आजच्या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित सर्व आपले महायुतीचे पदाधिकारी, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, आपले आमदार नंदाताई म्हात्रे, माताजी चौगुले, आपल्या माधवीताई, गीता जैन, मीनाक्षीताई, अभिजित तानसे, RPIचे आपले भास्कर, सर्व तिकडे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत, आनंद परांजपे आणि आपले भगत वगैरे सर्व. व्यासपीठ आपलं खूप मोठं आहे, सगळ्यांची नावं घेत नाही आणि राहिले असतील ते ज्यांनी मला ही नावं लिहून दिली त्याचा दोष आहे. आणि बाहेर इथे सर्व समोर उभे आहेत आणि येताना पाहिलं मी बाहेर पण उभे आहे. हे सगळ्यांनाच माझा जय महाराष्ट्र, सगळ्यांना धन्यवाद. कारण हॉल सगळा संपूर्ण भरलाय खचाखच आणि ही खरं म्हणजे महायुतीची ताकद आहे. आणि महायुती या राज्यात मध्ये 48 जागा लढती आहे. मी अनेक ठिकाणी फिरतोय, अनेक मतदारसंघात गेलो, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणामध्ये सगळीकडेच मी फिरतोय. टप्प्याटप्प्याने आपलं मतदान होतंय. पहिला टप्पा झालाय, दुसरा टप्पा झालाय. खरं म्हणजे नरेश म्हस्के यांचा आता 5वा टप्पा आहे. 20 तारखेला आपलं मतदान आहे. तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो, पहिला आणि टप्प्याचं मतदान जे झालेलं आहे यामध्ये महायुती प्रचंड मताधिक्याने विजय होणार. भर उन्हाळा कडाक्याचा 45-46 डिग्री तापमान असताना मी पाहिलं आपले कार्यकर्ते अतिशय मनापासून काम करत होते आणि मतदारांपर्यंत पोहोचत होते, मतदारांना विनंती करत होते, मतदारांना मतदार केंद्रापर्यंत आणत होते. परंतु पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी थोडी कमी झालेली आहे आणि म्हणून या तिसऱ्या टप्प्यात आपल्याला 7 तारखेला जे आहे, परवा, उद्याच यामध्ये जिकडे जिकडे आपले लोक आहेत त्यांना सांगणं की मतांचा टक्का वाढवणं. सकाळी 7 पासून जे आपले याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम पोलिंग एजंट, पन्ना प्रमुख आणि गट प्रमुख आणि आणखी काय काय त्यांना नावं आहेत आणि त्याच्यावर मॉनिटर करणारे आपल्याला प्रमुख पदाधिकारी यांनी हे मतदान करून घेणं आवश्यक आहे. खरं म्हणजे आदल्या रात्रीच आता पन्ना, भारतीय जनता पक्षाचा तर पन्ना प्रमुख एका बूथवर 30 लोक असतात. त्यामुळे त्याला एक पान घेऊन गेला आणि त्यामध्ये किती कुटुंब, एक 7-8 कुटुंब, 10 कुटुंब असतात. 30 मतं एका पानावर. तर अगदी सोपं काम केलेलं आहे. तसंच शिवसेनेने, राष्ट्रवादीने, मनसेने आणि RPI आहे, आपल्याकडे रिपाई आहे, आणखी आपले मित्र रासप आहे, खूप सगळे पक्ष आपल्या बरोबर आहेत. कवाडे गट, आठवले गट, सगळे लोक आणि मनसेचे लोक पण सगळीकडे मी पाहतोय की मी काल कोल्हापूरमध्ये होतो, हातकणंगलेत होतो. खूप मनसेची लोक एकदम दिल से कामाला लागलेले आहेत आणि राज ठाकरेंचं कसं आहे, मोकळ्या मनाचा माणूस आहे, अगदी मोकळा ढाकळा त्याचा स्वभाव आहे. जे रोकटोक ते बोलायचं, पोटात एक ओटात एक नाही, कोत्या कोत्या म्हण
छोट्या मनाचा माणूस नाही, मोठ्या मनाचा आहे. त्यामुळे एकदा त्याने सांगितलं आम्ही करतो 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 म्हणजे करतो. तसेच आमची राष्ट्रवादी कामाला लागली आहे, RPI लागलेली आहे, शिवसेना भाजप तर आहेच, आणि बाकी सगळे गट जे आहेत हे कामाला, विविध संघटना आपल्याला सपोर्ट करतायत. खूप मोठ्या प्रमाणावर महायुती सोबत येतात, कारण गेल्या महायुतीने 2 वर्षात केलेली कामं जी आहे ही लोकांसमोर आहे. आपण छोटे छोटे मंडळ केले, महामंडळ, त्या महामंडळाच्या माध्यमातून त्या समाजाला आपण न्याय देण्याचं काम केलेलं आहे. शेवटी हे सरकार कुणाचं आहे? हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, आणि सरकार सर्वसामान्यांचं असल्यामुळे सर्वसामान्य जे घटक आहेत त्यांना न्याय देण्याचं आपण काम केलं. मगाशी केळकर साहेब म्हणाले की केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी गेले 10 वर्षामध्ये जे काम करत आहेत, जो विकास त्यांनी केलेला आहे, या देशाला प्रगतीकडे नेलेलं आहे, आपल्या देशाचं नाव जगामध्ये अभिमानाने घेतलं जातं, याचा साक्षीदार मी आहे. मी ज्या स्वित्झर्लंडला डावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम होतं त्यावेळेस गेलो, तुम्हाला खूप देशाचे मंत्री भेटले, प्रधानमंत्री भेटले, प्रमुख राष्ट्राध्यक्ष भेटले. पण त्यावेळेस एक जाणवलं, ते मला म्हणायचे केंद्र मोदी साहेबांनी तुमचं कसे संबंध आहेत? तर मी त्यांना सांगतो मोदी साहेबांनी आम्ही एकच आहोत, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही राज्याचं सरकार चालवतोय, डबल इंजिनचं सरकार चालवतोय. आणि तुम्हाला मी सांगतो की महाराष्ट्रामध्ये पहिल्या वेळेस मी गेलो त्यावेळेस नवीन सरकार आपलं स्थापन झालं होतं गेल्या वर्षी. त्यावेळेस देखील जगातल्या अनेक देशांनी महाराष्ट्राला पसंती दाखवली. 1,37,000 कोटीचे करारनामे सह्या झाल्या, आणि मोठ्या आपुलकीने त्यांना विश्वास होता की हे सरकार नवीन आहे आणि नवीन सरकार आपल्याला मदत करेल. आणि त्याचं 80% काम नुसतं पेपरवर नाही, 1,37,000 कोटी, तर त्याचं एक्झिक्युशन सुरू झालं 80%. आज 80% काम सुरू झालं, जागा दिली, परमिशन दिली आपण. आणि यावेळेस मी गेलो त्यावेळेस 3,73,000 कोटीचे MOU सांगितले, 3,73,000 कोटी. त्यामुळे हे आपलं राज्य जे आहे हे राज्य आता उद्योग स्नेही झालेलं आहे. आणि तिकडे मला ज्यांनी कमिटमेंट केली त्यांनी इकडे देखील 1,00,000 कोटीचे करारनामे सह्या केले. कारण हे सरकार जे काम करणार आहे, मी आपल्याला एवढंच सांगतो, बाकी ठिकाणी तर सगळे लोक जातात, पण गडचिरोली हा नक्षलवादी एरिया आहे, हा आदिवासी बहुल इलाका आहे, फार मागास आहे.